अशा प्रवचनानंतर खरं तर काहीही म्हणावं हे योग्य नाही. गुरुदेवांनी आपल्याला थोडासा प्रश्नोत्तरांसाठी अवधी दिलेला आहे. आपल्या मनात जे काही प्रश्न असतील, आपल्याकडे 15-20 मिनटं आहेत, तर आपण ते प्रश्न विचारावेत. मी विनंती एकच करीन की जो प्रश्न आपण विचाराल तो अतिशय आता मला त्याचं भाषांतर सुचत नाही आहे, पण स्पेसिफिक आजच्या प्रसंगाला न्याय देणारा आणि थोडक्यात आपल्याला प्रश्न विचारता आला तर फार बरं होईल. तो आपली परवानगी असेल तर. गुरुदेव महाराष्ट्र मंडळाचं काम हे मी मगाशी म्हटल्याप्रमाणे संपर्क, संवाद, सहवास आणि संस्कृती रक्षणाकरिता आहे. तर एक अतिशय स्थूल प्रश्न आणि मार्गदर्शन आपल्याकडनं मी मागतो. ते म्हणजे आम्ही सगळे परदेशात राहतो. आमच्या सगळ्यांच्या सांस्कृतिक क्षेत्रातल्या व्यथा आपल्याला ठाऊकच आहेत. आपण सगळीकडे पर्यटन करून आलेला आहात, प्रवचनं आपली सगळी झालेली आहेत सगळ्या ठिकाणी. तर आम्ही इथे असे परदेशात राहणारे आणि संस्कृती टिकवण्याची अतिशय धडपड करणारी माणसं आहोत. तर आमच्यासाठी काही मार्गदर्शन, जर 1-2 गोष्टी अशा असतील की त्या आम्ही करत राहिलो तर आमचं योगदान त्याच्यामध्ये होईल. तर असं आम्ही काय करावं? सर्वप्रथम मला आपल्या सगळ्यांचं अभिनंदनही करायचं आणि कौतुकही करायचं. महाराष्ट्राला बुद्धीचं वरदान आहे आणि एक अतिशय बुद्धिवान आपली माणसं जगामध्ये सगळीकडे पसरलेली. कुठेही मी जगामध्ये गेलो की अनेकांना हा प्रश्न विचारतो, इतके सुदूर कसे आलात, इतक्या लांब कसे आलात आपण? पटकन म्हणतात, हे विश्वची माझे घर. शेवटी हा माऊलींचाच संस्कार आहे ना, हे विश्वची माझे घर ऐसी मथी जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणची जाहला. तेव्हा हे बीज, हा संस्कार, हे बाळकडू आपल्याला केव्हाच मिळालेलं आहे. म्हणून पहिल्यांदा आपलं अभिनंदन आणि कौतुक की इतक्या लांब येऊन सुद्धा आपण एक संस्काराचं चांगलं रोपटं लावलेलं आहे. समर्थांनी सांगितलंच आहे, मराठा अति तुका मेळ व्हावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा. अगदी थोडक्यात अर्ध्या ओवीमध्ये सांगितलेलं आहे. तेव्हा महाराष्ट्रीयन माणसाचं हे कर्तव्य आहे. महाराष्ट्राला विद्वानांची इतकी प्रचंड परंपरा आहे आणि लोकोत्तर काम केलेल्या महापुरुषांची परंपरा आहे. लोकमान्य टिळक महाराष्ट्राचे आहेत, स्वातंत्र्यवीर सावरकर महाराष्ट्राचे आहेत, ज्यांनी शिक्षणात क्रांती केली ते अण्णासाहेब कर्वे महाराष्ट्राचे आहेत. आत्ता पंचप्राण संत सांगितले ते म्हणजे आपल्या पुढे आदर्श इतके आहेत. आपलं जीवन उन्नत करायला, आत्मोन्नत करायला, संघटित करायला, एकसंघ करायला आपल्यापुढे इतके अनंत आदर्श आहेत की तुम्ही ते अंशतः करताच आहात. म्हणून केव्हाही कुठल्या संघटनेचं एक सूत्र असावं की बेरीज व्हावी आणि गुणाकार व्हावा, वजाबाकी भागाकार कधी होऊ नये. हे सूत्र कुठल्याही मंडळांनी नित्य लक्षात ठेवावं. कुठल्याही संघटनेमध्ये काम करत असताना काही वेळेला आपल्या मनासारखं घडतंच असं नाही. आपण लगेच तो व्यक्तिगत अपमान समजतो. ज्यावेळेला तुम्ही समष्टीसाठी काम करता, 4 अवस्था आपल्या तत्वज्ञानाने सांगितल्या. व्यष्टी म्हणजे व्यक्ती, आपल्यापैकी प्रत्येकजण. पण आपण सगळे एकत्र इथं आज उपस्थित आहात, ती समष्टी. समष्टीच्या पल्याड सृष्टी आणि व्यष्टी, समष्टी, सृष्टी याच्यावर ज्याचं नियंत्रण आहे तो परमात्मा, त्याला परमेष्टी म्हणतात. त्या 4 संज्ञामध्ये सगळं तत्वज्ञान एका दृष्टीने येत. व्यक्तिगत मानापमान खरंच माणसाने बाजूला ठेवावं. समर्थांचंच वचन आहे ना, आपणासी चिमोटा घेतला तेणे जीव कासावीस झाला, आपणावरून दुसऱ्यास ओळखीत जावे. स्वतःला चिमटा घेतला तर अरे असं होतं ना, मग दुसऱ्याला चिमटा का काढावा, म्हणजे दुसऱ्याला वाईट का बोलावं, असा भावार्थ त्यातला. तेव्हा बोलून दुखवू नये. मराठी माणसाला सांगणं अवघड आहे, पण आपली भाषा रुजू असावी. एक खरंच संतांचं जर संस्कार घेतलात ना तर भाषा रुजू असावी, चांगली असावी, संवाद करणारी असावी. माझे वडील तर कीर्तनात नेहमी सांगायचे की
ज्या वेळेला एखाद्या संघटनेचं काम सुरू होतं तर पहिलं नाटक कुठलं तर संगीत मानापमान, नंतर दुसरं नाटक म्हणजे तुझं न माझं पटेना, तिसरं संगीत खडाष्टात, मग घराबाहेर, असं करत करत शेवटी संगीत स्वयंवर होतो. कार्यक्रम सगळा व्यवस्थित शेवटी पार पडतो. असं होतं. म्हणजे ज्याचा शेवट गोड ते अवघच गोड असं आपण म्हणतो. तेव्हा माझी अगदी कळकळीची प्रार्थना आहे आपल्याला. खरंच सांगतो, जगाचा अनुभव, भारताचा अनुभव घेतल्यानंतर सांगतो, मराठी माणसापेक्षा अन्य समाज हा फार पटकन एकत्र येतो. उदाहरण द्यायचं झालं तर मारवाडी समाज फार पटकन एकत्र आहे, सिंधी समाज फार पटकन एकत्र आहे, गुजराती समाज फार चटकन एकत्र येतो, तमिळ संघ फार चटकन एकत्र येऊ शकतो. पण मराठी मनुष्य थोडासा आळस करतो. मराठी माणसाला बुद्धी खरंच आहे, अलौकिक बुद्धी आहे. खरंच सांगतो आपल्याला, आमचे तरुण जगामध्ये पसरलेले आहेत आणि त्यांचं कर्तृत्व बघून मन थक्क होतं. पण केवळ आपल्या बुद्धीनं धन कमावणं एवढा काही जीवनाचा उद्देश नाही. ते तुम्ही मिळवताच आहात, सधन आहात, संपन्न आहात, एका चांगल्या ठिकाणी आहात, भाग्य आहे. आता तुमचं कर्तव्य असं आहे की सगळ्यात मोठी समस्या पुढल्या पिढीची असते आणि समस्या अशी असते की यांना कसं सांभाळायचं. दोन गोष्टी कराव्यात, शिक्षण आणि संस्कार. याच्या बाबतीत कधी तडजोड करू नये. बाकी सगळे लाड करा मुलांचे, पण शिक्षण संस्काराला तडजोड नाही. आपणच मराठी बोलत नाही, ही खरी अडचण आहे. किंबहुना जगामध्ये एक प्रवाह असा आहे की आंग्ल भाषा आली की आपण उच्च विद्या विभूषित आहोत, असा एक अहंगंड निर्माण होतो. परदेशात काय, देशात काय, महाराष्ट्रात काय, मी ज्या वेळेला मराठीत प्रवचन करतो त्यावेळी शक्यतो आंग्ल भाषेचा प्रयोग करत नाही. मग अनेक जण भेटतात आणि म्हणतात, वा झकास झालं प्रवचन, आणि हळूच विचारतात, काय शालेय शिक्षण वगैरे झाले की नाही. कारण ज्या अर्थी हा आंग्ल भाषेचा प्रयोग न करणारा प्रवचनकार आहे त्या अर्थी हा नक्की शिकलेला नाही. मग मी म्हणतो, मी थोडासा शिकलोय. किती? तर मी PhD झालेलं आहे. म्हटलं की माझ्याकडे असे बघतात PhD झालं प्रवचन करतो, काय वाया गेला बरं का, असंही होतं. तेव्हा बाह्यरंगाने कधीच ओळखू नये माणसाला. आपण घरामध्ये आग्रहानं मराठी बोला. आता मी संतोषजींच्या घरी पाहिलं, दोन्ही मुलं मराठी उत्कृष्ट बोलतात आणि असा त्यांचा आग्रही नसतो की नाही आम्ही नाही बोलणार म्हणून. भांडतही नाही, आमच्यावर अतिशय प्रेमाने सुखसंवाद करतात. आमची नातवंड भेटतात, इतका आनंद होता आम्हाला दोघांना. जगात असं कुठेही गेलो, आपण पहिल्यांदा मराठी भाषा जपली पाहिजे. शेवटी काय होतं, आपला पोशाख, आपली भाषा आणि आपले सभ्याचार, या तीन गोष्टीमध्ये कुठलीही संस्कृती असते. तमिळ माणसं बघा, वेष्टी नेसूनच येणार. आम्हीच सगळ्याला तिलांजली देऊन टाकली, काहीच नको म्हणतो, आम्हाला काही नकोच. म्हणून आज सकाळी मी म्हटलं की असे ज्या वेळेला उत्सव कार्यक्रम असतात त्यावेळेला निदान एक पोशाख सगळ्यांचा सारखा असावा, इतकं तरी नक्की करावं ना. का करता येऊ नये आपल्याला? ते जर वेष्टी नेसून येतात, आम्ही त्यांच्याकडे बघा हा काय घट्ट आहेत परंपरेला, आपण तुम्ही का नाही? म्हणजे चांगला मनुष्य शेजारीच असावं का? आपण काही करू नये का? तुम्ही करता हो, तुमच्याबद्दल नाही, एकूण जगामधला जो प्रवाह आहे त्याच्याबद्दल मी बोलतोय. म्हणून आपण तीन गोष्टी जपाव्यातच, आपली भाषा, आपला सभ्याचार, आपली परंपरा, संस्कृती. भाषा टाकली की मनुष्य बदलतोच. खरंच सांगतो आपल्याला, तो वेगळा होतो, आपल्यापासून वेगळा होत जातो हळूहळू. कदाचित अनेक कुटुंबामध्ये पुढल्या पिढ्यांपासून हाच अनुभव आपण घेतला असेल की दुरावत चालली व पोर, असं का व्हावं? भाषा बदलली, सभ्याचार बदलले की आपण मागच्या पिढीपेक्षा श्रेष्ठ आहोत असं वाटायला लागतं. मग तिथे वाडवडिलांचा मान राखला जात नाही. एकदम नमस्काराचे जे हाय म्हणून एकदम म्हणजे आजोबांच्या वय असलं तर तो हातच पुढे करतो एकदम हस्तांदोलन करण्यासाठी. असं का घडावं? नम्रता वर्तनामधली नाश पावते हळूहळू. हे कधीही घडू नये असं मला वाटतं. म्हणून घरामध्ये तुम्ही हे करा ना, काय अवघड आहे याच्यामध्ये? बाहेर गेल्यावर तुम्हाला आंग्ल भाषा बोलावीच लागते अनिवार्यपणे, ती बोला ना, कोण नको म्हणते का तुम्हाला? पण घरामध्ये आपणच मराठी टाकतो. परदेशामध्ये मी अनेक कुटुंबाशी म्हटली की आमची कार्टी म्हणतच नाही तो रामरक्षा,
म्हटलं तुम्ही त्यावेळेला काय करता? तर एक वडील म्हणाले मी बातम्या बघतो टी व्हीवर त्यावेळेला. शाबास. म्हटलं तुम्ही बसणार त्या दूरदर्शनच्या पडद्यापुढे आणि मुलांना म्हणणार नामरक्षा म्हणा, असं होऊच शकत नाही. तुम्ही म्हणा, आपण केलं की पुढली पिढी आपोआप करते. आपण काय, आपण हिंदू आहोत असं म्हणतो त्यावेळेला त्याला काही आचारसंहिता पाहिजे. कुठल्यावर कराग्रे वसते लक्ष्मी म्हणावं, स्नान करताना किंवा स्नान झाल्यानंतर गणपती अथर्वशीर्ष म्हणावं, 5 मिनिटात म्हणून होतं. लोक म्हणतात वेळ नाही, ते खोटं असतं. आवड असली की सवड निघतेच. हे केवळ आपल्यापुरतं बोलतोय असं मानू नका आपण, पण जगामध्ये जो प्रवाह आहे त्याच्याबद्दल मी बोलतोय. म्हणून आपणच आपली परंपरा टिकवावी, संध्याकाळी बसावं, रामरक्षा म्हणावी. आपल्या पुढल्या पिढ्यांना संस्कृतचं ज्ञानच उरलेलं नाही. ज्या भाषेचा गौरव जग आज गातं त्याचाच परिचय आपल्या मराठी माणसाला राहिलेला. गीतेचा एक 20 श्लोक पाठ नसतात. पुण्यामधली एक विद्यार्थिनी केम्ब्रिज विद्यापीठामध्ये गेली आणि तिथे तिला त्यांनी सांगितलं की तू भारतातून आली आहेस तेव्हा 4 श्लोक गीतेतले म्हण. तिचे पाय विठ्ठल विठ्ठल करायला लागले, एक अक्षरी पाठ नाही. आणि तिनं मला एक पत्र लिहिलेलं होतं की माझी मान शरमेनं खाली गेली. आणि मग ती भारतामध्ये आली, गीता काय आहे सगळं समजावून घेतलं. अपर्णाने एक शुद्ध पाठ म्हटलंय 18 अध्यायाचं, तो घेऊन गेली, पाठ केलं. आणि 6 महिन्यानं तिचं मला पुन्हा पत्र आलं की आज ताठ मानेने मी केम्ब्रिज विद्यापीठात चालते, गीतेचं सारांश सांगू शकते, गीतेचे काही अध्याय मला पाठ झालेले आहेत. आपण का भ्रष्ट नक्कल करावी त्यांची? ते आपली थोडीच करतात. आम्हीच कुठेतरी असा न्यूनगंड मनामध्ये घेऊन वावरतो, बाकी कोणीही तसं वावरत नाही. याचं कारण काय असावं? म्हणून किमान पक्षी आपल्या घरामध्ये आग्रहाने मराठी बोला. आपण तर जगामध्ये मी पाहिलेले आपणही करता, गणेशोत्सव साजरा करता, पण त्या उत्सवाचं मर्म पुढल्या पिढीला कळलं पाहिजे. केवळ उत्साह असं नको आहे, गरज नाही आहे. आणि म्हणून मला स्वतःला अतिशय अंतःकरणपूर्वक असं वाटतं की मराठी भाषा जपा, मराठी सभ्याचार जप. मराठी सभ्याचार असा आहे की वाडवडिलांना नमस्कारच करावा. पाठीचा कणा चांगला राहतो, हा मोठा लाभ आहे त्याच्यामध्ये, आणि शिवाय विनम्रता राहते अंगामध्ये. तर हे करावं. आणि अशा विशिष्ट कार्यक्रमाला आपला पोशाख का नसावा असं मला नेहमी आश्चर्य वाटतं. महाराष्ट्रीयन पोशाख एक ठरलेले आहे. अगदी काय 9वारी साड्या नाकात नथ असं म्हणत नाही मी, पण निदान आज परंपरेनं चालत आलेला तो तरी पोशाख प्रत्येकाने घालायला हरकत नाही. त्याच्यामुळे आपली संस्कृती टिकून राहते. मला खात्री आहे आपण हे करालच. आणि पुढल्या पिढ्यांशी मराठीतून संवाद करायचा आग्रहच धरा. परस्परांशी संवाद. मला खूप त्यांचं सूत्र आवडलं, पहिल्यांदा बोलले संतोषजी ते, संपर्क, संवाद आणि सहवास, 3 सकार दिलेले आहेत त्यांनी. तर आपली भूमिका सकारात्मक असावी, नकारात्मक नसावी असं म्हणतं. तसं संपर्क, संवाद आणि सहवास याच्यामधून संघटने घट्ट होत जातं. आणि संतांची सूत्र लक्षात ठेवावी, ती खरंच आहे, मराठा ती तुका मेळवा. बस मराठी माणसांनी एकत्र यावं, चांगलं काम करावं की समाजाने म्हणावं अरे त्यांच्यासारखं काम आपल्याला करता आलं पाहिजे. आणि सिंगापूरमधलं महाराष्ट्र मंडळ नक्की करेल असा 100% विश्वास मी या निमित्तानं व्यक्त करतो. गुरुदेव आपल्याला नमस्कार. खरं म्हणजे आम्ही सगळे निशब्द झालो. जी शांतता इथे होती सिंगापूरमध्ये, ज्ञानदेवांचं चरित्र थोड्याफार प्रमाणात प्रत्येक व्यक्तीला थोडं थोडं माहीत होतं. ज्या पद्धतीने आपण ते आमच्यासमोर मांडलं, खरोखर आमच्याजवळ शब्द नाहीत. आणि ही जी तुम्हाला स्मरणशक्ती लाभली, हा जो अभ्यास केलात तुम्ही, आणि अपर्णाताईंच्या बाजूनेही काही उल्लेख केलेत, थोडं हे कधीही आम्हाला कुठेहीच कळायचं नाही. आजच आपण जर सांगू शकलात 2 शब्दामध्ये तर आपल्याला मी आपला आभार होईल तुमच्या बाजूने. म्हणजे तुम्हाला काय वारसा लाभला, त्यांना काय वारसा लाभला, आणि मला वाटतं ही ईश्वरी इच्छाच असेल की तुमच्या दोघांचा विवाह झाला. स्वतःबद्दल बोलू नये म्हणतात ना. पुन्हा मला गोंदवलेकर महाराजांची आठवण झाली. तर त्याला सारखे असे प्रश्न विचारायचे, तुमचं सांगा ना जरा परंपरेचं काय आहे ते. तर ते बोलायचे नाही. शेवटी फारच आग्रह केला म्हणून महाराज म्हणाले की अहो फळ ज्या अर्थी चांगलं लागलं त्या अर्थी मूळ झाड चांगलंच असलं पाहिजे. तसं
थोडक्यात सांगतो आपल्याला की आमच्या घराण्यामध्ये जवळजवळ 7-8 पिढ्या वैदिक परंपरा आहे आमची. अभ्यंकरांचा कृष्ण यजुर्वेद आहे आपल्याला माहिती आहे. आणि तैत्तिरीय संहिता ती मुखोद्गत करायला 12-15 वर्ष द्यावी लागतात. आणि त्यातून काय मिळणार? कोरी करकरीत गाडी मिळणार नाही, बंगला मिळणार नाही, कीर्ती मिळणार नाही, धन मिळणार नाही, काही प्राप्त होणार नाही. फक्त आपली वेदाची श्रेष्ठ परंपरा, मौखिक परंपरा जपण्यासाठी आमच्या पूर्वजांनी ते कष्ट केले, आमच्या पिढ्यापर्यंत ते चालत आलेले. मी स्वतः यथामती यथाशक्ती तैत्तिरीय संहिता म्हटलेली. काही पूर्व सुकृत असावं म्हणून मला आईवडील जे लाभले ते इतके चांगले लाभले की आई म्हणजे भक्ती होती आणि वडील म्हणजे ज्ञान होते. माझ्या आईचं आचरण मी पाहिलं की काही वेगळं शिकवावंच लागलं नाही, की तिचं सगळं सकाळचं कार्य जे चाले, तिचा दिवस पहाटे 4ला सुरू व्हायचा आणि रात्री 12ला संपायचं. कुठून तिला शक्ती एवढी यायची आज मला अजूनही आश्चर्य वाटतं. सगळी स्तोत्र प्रातस्मरण सगळं झाल्याशिवाय ती मुखामध्ये पाण्याचा थेंबही घेत नसे. ती एकही इयत्ता शिकलेली नव्हती, आपल्याला आश्चर्य वाटेल. पण तिला सगळी गीता मुखोद्गत होती. आपल्याला आश्चर्य वाटेल खरोखर. शाळेत जाण्यावर काही बुद्धिमत्ता अवलंबून नाही. सगळी गीता किती स्तोत्र पाठ होती. तिच्या स्तोत्रानेच आम्हा भावंडांना पहाटे जाग यायची. वडील उत्तम प्रवचनकार होते, कीर्तनकार होते, वैदिक परंपरेमध्ये वाढलेले होते. आणि त्यामुळं त्यांच्या कीर्तनाला, प्रवचनाला लहानपणापासून गोडी लागली. मी जात असे त्याच्यामध्ये उपनिषद, रामायण, महाभारत, संत वाङ्मय, आचार्य परंपरा याची इतकी वचनं धबधबा कोसळत असे. त्यातून हळूहळू काही थोडं आत्मसात होत गेलं. त्यांची बुद्धिमत्ता खरंच अशी अलौकिक होती की अपर्णांनी त्याचा अनुभव घेतलाय. 80 वर्षानंतर ते आम्हाला असं म्हणत असं, नवीन श्लोक म्हटलात तर 100 रुपये बक्षीस देतो. आम्ही किती ठिकाणून किती श्लोक शोधून काढले. पहिला शब्द उच्चारला की ते पुढचा श्लोक म्हणायचं. एकपाठी मनुष्य काय असतो ते आमच्या वडिलांचं उदाहरण मी पाहिलं. मालती माधव नावाचं नाटक आहे संस्कृत भाषेमध्ये. त्यात एक आगगाडीसारखा लांब लचक श्लोक आहे. तो पाठ केला आम्ही. आता म्हटलं बघूया वडिलांना पाठ आहे का. म्हणून पहिला शब्द उच्चारला त्यांनी पुढचं म्हणून टाकलं सगळं. 80 वर्ष ओलांडल्यानंतर एखादा पुरुष असं सांगू शकतो की नवीन श्लोक म्हटलास तर 100 रुपये बक्षीस द्या. आम्हाला ते 100 रुपये कधीही जिंकता आले नाही. याचा अर्थ वैदिक परंपरेला काहीतरी फळ आहे. तेव्हा आमच्या पूर्वजांची पुण्याई आहे. काही देवदत्त असतं आणि काही आपण आपल्या कष्टातून, तपश्चर्येतून वाढवावं लागतं. विवेकानंदांच्या एका वाक्याने मनामध्ये घर केलं माझ्या की कॉन्सन्ट्रेशन इज द ओनली मेथड ऑफ एक्वायरिंग नॉलेज. ज्ञानप्राप्तीचं एकमेव साधन म्हणजे मनाची एकाग्रता. ती 10% असेल तर 10%च ज्ञान मिळणार. आपल्याकडे श्रीहर्ष नावाचा एक कवी होऊन गेला. तो काश्मीरमध्ये गेलेला होता आणि नदीकाठावर बसलेला होता. स्नान संध्या चाललेली होती आणि 2 बायका आल्या आणि इतक्या भांडल्या एकमेकीशी काश्मीरी भाषेमध्ये. आणि ती तक्रार राजाकडे गेली. त्यावेळेला राजा म्हणाला कोणी साक्षीदार होता का. तर त्या स्त्रियांनी सांगितलं एक कोणीतरी पुरुष तिथे बसलेला होता. राजांनी दूत पाठवले, श्रीहर्ष सापडला, त्याला आणलं. तो म्हणाला महाराज मला काश्मीरी भाषा येत नाही, पण त्या ज्या बायका बोलल्या त्या काय बोलल्या ते मी सांगतो तुम्हाला. आणि त्या दोघींचा संवाद त्यांनी शब्दशः म्हणून दाखवला. काय अलौकिक धारणाशक्ती एखाद्या महापुरुषाची असू शकते. ही आपली परंपरा आहे, भारताचं वैभव आहे. त्याच्यामुळे वडिलांकडून खूप शिकायला मिळालं. वडिलांनी प्रथम हे शिकवलं की उगा भारतावर वाचून काही उपयोग होत नाही. निवडक वाचावं, पण ते काय वाचावं, कसं वाचावं, त्याची आवृत्ती कशी करावी, स्वाध्याय कसा करावा, धारणा त्याची कशी करावी, हे सगळं वडिलांच्याकडून मी शिकलो. अंतरंगातला माझ्या भक्तिभाव आहे तो आईकडून आलेला आहे माझ्याकडे. अपर्णाचं घराणं तर असं आहे की तिच्या आजोबांनी एक लोकोत्तर कार्य केलेलं आहे. पतंजलींची योगसूत्र जी आहेत त्याच्यावर तिच्या आजोबांनी पातंजल योगदर्शन असा एक अलौकिक ग्रंथ लिहिलेला आहे. भारतीय मानसशास्त्र तथा पातंजल योगदर्शन विवरण, सार्थ स विवरण उत्कृष्ट उलगडा केलेला आहे.
आज जगामधले 10 उत्कृष्ट ग्रंथ काढायचे झाले तर त्यातला एक ग्रंथ हा तो पातंजली योगदर्शनाचा असेल. इतका तो अलौकिक ग्रंथ आहे त्यांनी लिहिलेला. म्हणजे 30 वर्षे योगशास्त्राचा अभ्यास करून लिहिला आहे. आज आमच्याकडे जगातून पत्रांचा पाऊस पडतो की आमचं आयुष्य पालटून गेलं तो ग्रंथ वाचल्यानं. सगळा कळलाय असं नाही, पण त्यातली जीवनसूत्र वाचल्यानंतर कळतं की आत्तापर्यंतचं आयुष्य वाया गेलं, अजूनही वाव आहे, सुधारणेला वाव आहे, आमचं आयुष्य पालटून गेलं. किती पत्र येतात, किती दूरभाषेवर लोक बोलतात, हा अनुभव आम्ही घेतलेला आहे. ते मॅट्रिक झालेले होते त्या कालखंडामधले. त्यांना पुणे विद्यापीठाने विद्यानिधी म्हणजे D.Litt ही पदवी दिली. आणि एका वेळेला चिंतामणराव देशमुख आपले भूतपूर्व अर्थमंत्री आणि अपर्णाचे आजोबा दोघांना विद्यानिधी पदवी त्यावेळेला दिलेली होती. तेव्हा आता कोणालाही देतात, पण त्या कालखंडामध्ये म्हणजे राज्यकर्त्यांनाही देतात आता. पण त्यावेळेला तो पहिला अपवाद होता की मॅट्रिक झालेल्या माणसाला विद्यानिधी पदवी प्राप्त झाली. तेव्हा आपण म्हणता तसं ईश्वरी सूत्रही असेल की त्याच्यामुळे माझं भाग्य जास्ती तिच्यापेक्षा. त्याच्यामुळे काही ना काहीतरी आयुष्यामध्ये करता आलं. आणि शेवटी आयुष्याचा हेतू हाच असतो की आयुष्य चरित्रामध्ये पालटा. नुसतं आहार निद्रा भयमैथून याच्यापुरतं मनुष्य जगला तर ते आयुष्य, आणि त्याच्या पलीकडे जाऊन समाजासाठी, राष्ट्रासाठी, मानवतेसाठी काही चिरस्थायी काम केलं तर ते चरित्र असतं. निदान त्याचा स्पर्श तरी आपल्याला व्हावा, एवढाच त्यातला प्रयत्न. एक शेवटचा प्रश्न घेऊया. मनकर्णिका घाट त्याचं आध्यात्मिक दृष्टीने काय विवेचन? आपल्याकडे एक भावना अशी आहे की आपल्याकडे आश्रमाचे टप्पे आत्ता आपण बोललो, ब्रह्मचर्य, गृहस्थाश्रम, वानप्रस्थ आणि संन्यास. तर पूर्वीची कुटुंब फार सुखी होती, कारण सासूबाई कनवटीच्या किल्ल्याकडून सुनेला 51व्या वर्षी देऊन टाकत असत. आता घर सांभाळा, आम्ही निघालो वनामध्ये. आता वनही राहिली नाहीत, त्याच्यामुळे वानप्रस्थ कुठला, अशी अवस्था. त्याच्यामुळे वानप्रस्थ एवढ्याचसाठी असे की तुम्ही पहिल्या 50 वर्षामध्ये जे मिळवलं ते भरभरून समाजाला, राष्ट्राला वाटा. म्हणून आपल्याकडे जी गुरुकुलं असत त्या गुरुकुलामध्ये आचार्य जे असत ते 50शी ओलांडलेलेच असत. मी प्रपंचही करतो, शिक्षक म्हणूनही शिकवतो, जमणार नाही. कोणालाही घेतलं जात नसे. 50 वर्ष प्रपंच पूर्ण करा, 5 संपवा गृहस्थाश्रमाचे, मग इकडे या. तसं वानप्रस्थ झाल्यानंतर आपल्या भारतात एक परंपरा अशी होती की मनामध्ये ओढ लागायची की भारताचं दर्शन करावं. म्हणून 4 धाम आहेत आपल्या इथे. ते 4 धाम करायचे म्हणजे बद्री उत्तरेकडे, पश्चिमेला द्वारका, उत्तरेकडे पूर्वेकडे जगन्नाथपुरी आणि दक्षिणेला रामेश्वर, हे 4 धाम आहेत. ती यात्रा पूर्ण केल्यानंतर भावना अशी होती देह कुठे पडावा आपला, तर तो काशीमध्ये पडावा, वाराणसीमध्ये पडावा. म्हणून सगळे यात्रेकरू शेवटी म्हणजे ज्यांनी घर टाकलेलं आहे, वानप्रस्थ धारण केलेलं आहे, ते वाराणसीमध्ये येत असत. आणि परंपरा आपल्याला असं सांगते की वाराणसीमध्ये जर देह ठेवला तर मोक्ष प्राप्त होतो. सगळ्यांना होईल असं नाही. म्हणजे आसक्ती मनामधली घेतली आणि कुसंस्कार, संस्कार सगळे निश्चेष झाले तरच मोक्षमुक्ती असते. ती कुठे मिळावी, तर मनासारखं आपल्याला करता यावं, घडावं, ती सायुज्य मुक्ती आपल्याला प्राप्त व्हावी. म्हणून देह कुठे टाकायचा त्याच्यासाठी तो घाट प्रसिद्ध झाला. म्हणून उत्तर क्रिया त्या मणिकर्णिका घाटावर करतात. म्हणून जणू मोक्षाची प्राप्ती ज्याला झालेली आहे, पण ईश्वराच्या कृपेनं तो जीव पुन्हा जन्माला आलेला आहे. म्हणून एखाद्या कन्येचं नाव मणिकर्णिकाही ठेवण्यात येतं. झाशीच्या राणीचं मूळ नाव मणिकर्णिका आहे, आपल्याला माहिती असेल, म्हणून तिला मनू म्हणायला लागले, असा इतिहास आहे. तर मणिकर्णिकेच्या इथे गंगेच्या तीरावर आपला देह पडावा म्हणजे आपल्याला मुक्ती आहे, अशी श्रद्धा अगणित हिंदूंच्या मनामध्ये आहे. हा त्याचा भाव आहे. मला वाटतं आपण इथे अखंड रात्र बसून गुरुदेवांकडनं बरंच काही ऐकू शकतो.
परंतु वेळेचं बंधन आपल्या सगळ्यांनाच पाळावं लागतं. कार्यक्रम संपवण्याच्या अगोदर काही व्यक्तींचे ऋण जे आहेत आपल्यावरती, हा कार्यक्रम जो झाला त्यांच्याबद्दल थोडंसं. पहिली गोष्ट म्हणजे स्वतः गुरुदेव आणि त्यांच्या पत्नी इथे आल्या आणि आपल्यासाठी त्यांनी वेळ काढला. हा कार्यक्रम आजचा हा आपल्या अगोदरच्या सगळी जी रूपरेषा होती गीता जयंतीची त्याच्यामध्ये ह्याचा समावेश नव्हता. परंतु बऱ्याच लोकांनी सांगितलं की अहो ते येत आहेत तर आपण त्यांचा कार्यक्रम करूया, आणि गुरुदेवांनी ते मान्य केलं. आणि आजचं हे प्रवचन झालं त्याच्याबद्दल पहिल्यांदा त्यांचे ऋण आपल्यावरती आहेत. गीता जयंतीचा उत्सव आणि खरं म्हणजे हा महाराष्ट्र मंडळाचा इतिहास आहे. महाराष्ट्र मंडळाची जी पुण्याई आहे त्याच्या मागे 17-18 वर्षांचं कार्य आहे. 94 साली महाराष्ट्र मंडळाचा जन्म झाला आणि तेव्हापासूनच्या ज्या सगळ्या कार्यकारिण्या होत्या, 17 कार्यकारिण्या, त्याच्या सभासदांनी अपूर्व मेहनत केलेली आहे. आज जे महाराष्ट्र मंडळ आपल्याला दिसतंय 750 सभासदांचं, हे उभं केलेलं आहे आणि ह्याच्या मागे 17 कार्यकारिण्या आणि त्याचे कार्यकर्ते ह्यांची मेहनत आहे. आज आपले मंच आहेत, 4-5 मंच आहेत, शब्दगंध, ऋतुगंध, नृत्यरंग नुकतं सुरू झालेलं आहे. तर ह्या सगळ्या मागे ह्या सगळ्यांचं कार्य आहे आणि त्यांच्या पुण्याईमुळे आपल्याकडे आज गुरुदेव आले. गीता जयंतीचं यजमानपद आपल्याकडे आलं की महाराष्ट्र मंडळ हे कार्य करायला योग्य आहे हे बाहेरच्या सगळ्या मंडळांनी ठरवणं, ही जी पुण्याई होती ही त्या सगळ्या कार्यकर्त्यांचे ऋण होते. तेव्हा त्यांचे धन्यवाद. ह्या सगळ्याचं गीता जयंतीचं नेतृत्व ज्यांनी केलेलं आहे आणि अजूनही आपले कार्यक्रम आहेत फेब्रुवारीपर्यंत, ते श्री माधवराव भावे यांचे खास धन्यवाद. आणि आपण ज्या ह्या हॉलमध्ये बसलेलो आहेत, महाराष्ट्र मंडळाच्या दृष्टीने या हॉलला थोडासा इतिहास आहे. तो इतिहास असा की 94 साली जेव्हा मंडळ स्थापन झालं त्यावेळेला त्याच्यामध्ये 4-5 संस्थापक सभासद होते. त्याच्यामध्ये श्री सतीश तुकोळ मागे बसले आहेत, सतीशजी जरा, आणि त्यांच्या पत्नी स्वातीताई यांनी, ह्या दोघांचाही त्या संस्थापक समितीमध्ये समावेश होता. मी तेव्हा फारच लहान होतो त्यामुळे हिशोबाचं काम मी माझ्याकडे घेतलं होतं. आणि मंडळ जेव्हा स्थापन झालं तेव्हा आम्ही जेव्हा रजिस्ट्रार ऑफ सोसायटीजमध्ये गेलो तर त्यावेळेला तिथे त्यांनी सांगितलं की आम्हाला एक ॲड्रेस पाहिजे. आणि त्यावेळेला आम्ही राहायचो वेगवेगळ्या, मी तर तेव्हा बॅचलर होतो, गोरे काका होते, तर त्यांचा ॲड्रेस जो द्यायचा होता तो प्रायव्हेट ॲड्रेसची आवश्यकता आणि होती. आणि सतीशजी तिथे होते, त्यांनी पटकन तो ॲड्रेस दिला आणि आजपर्यंत आपला महाराष्ट्र मंडळाचा अधिकृत ॲड्रेस तोच आहे. आणि त्याच्यानंतर बरीच वर्ष मंडळाचे कार्यक्रम, मंडळाच्या सगळ्या रंगीत तालमी, नाटकांच्या म्हणा, गाण्यांच्या म्हणा, त्या सगळ्या इथे झालेल्या आहेत या हॉलमध्ये. त्यामुळे हा हॉलचा छोटासा इतिहास आहे पण खरा इतिहास आहे. त्यामुळे आज हा कार्यक्रम इथे व्हावा ही सुद्धा या हॉलची आणि आपल्या सगळ्यांची पुण्याई आहे. तेव्हा सतीशजी आणि स्वातीताई आपले धन्यवाद. आणि सरतेशेवटी महाराष्ट्र मंडळ हे आपल्या सगळ्यांच्या शिवाय तर होणार नाही. महाराष्ट्र मंडळामध्ये जर सभासदच नसती आणि कलेची आणि आपल्या संस्कृतीची कळकळ असणारे जर सभासद नसतील तर मंडळाचं संवर्धन कसं होणार, मंडळाचं भविष्य हे उज्ज्वल कसं होणार. त्यामुळे आपण सगळेजण इथे वेळ काढून आलात आणि गुरुदेवांच्या अमृतवाणीचा लाभ घेतलात, ह्याच्याबद्दल आपले सुद्धा धन्यवाद. शुभरात्री. शेवटी भरत वाक्य म्हणतात तसं एक सूत्र सांगतो आपल्याला. भारतीय तत्वज्ञानाने असं सांगितलेलं आहे की कुठल्याही संस्थेचं काम म्हणजे अक्रोडाचं झाड लावणं. दुसरं झाड का लावायचं नाही, अन्य झाडांना फार पटकन फळ येतं आणि ते आपल्याला लगेच खावंसं वाटतं.
अक्रोडाच्या झाडाला 100 वर्षानंतर फळ लागतं. तेव्हा आपण ते झाड का लावायचं? पुढल्या पिढ्यांना त्याचा लाभ व्हावा म्हणून ते झाड लावायचं. हे सूत्र आपल्या धर्मतत्वज्ञानाने सांगितले. यात सगळं आलं मला वाटतंय. आपण पसायदान म्हणूया आणि मग थांबूया. सगळे मिळून बसा, सगळेजण बसूनच पडायचं. आता विश्वात्मके देवे येणे भाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे पसायदान हे. जे खळाची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो, मैत्र जीवांचे दुरिताचे तिमिर जाहो. विश्वस्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछील तो ते लाहो. प्राणिजात वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवरत भूमंडळी भेट तू भूता, चला कल्पतरूंचे आरव. चेतना चिंतामणींचे गाव, बोलते जे अर्णव पियुषाचे. चंद्रमे जे अलांछन, मार्तंड जे तापहीन. ते सर्वाही सदा सज्जन, सोय रे हो तू. किंबहुना सर्व सुखी पूर्ण हो नितिनी लोकी. भजिजो आदि पुरुखी अखंडित, आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये. दृष्टादृष्ट विजय होवावे जी. येथ म्हणे श्री विश्वेश्वरावो, हा होईल दान पसावो. येणेवरे ज्ञानदेवो सुखिया झाला. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ महाराज की जय. आदिनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ प्रभु.